वेलकम टू मनीषाज क्रिएशन। मुंबईची आयकॉनिक डिश, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी बटाटा वडा ही रेसिपी मी आज इथे बनवत आहे। तर त्यासाठी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे। त्यामध्ये हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, मीठ, हिंग आणि 1 कप पाणी टाकून आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून एक 10 मिनिटं तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। कुकरमध्ये बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत। 4 शिट्या केलेल्या आहेत। तर 4 शिट्यामध्ये माझे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। तुम्ही ओव्हर कुक करायचं नाही। तर बटाटे साल काढून स्मॅश करून घेतलेले आहे। त्या बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला इथे चटणी बनवायची आहे। हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार टाकायची आहे, किती तिखट हवं आहे ते। तर माझी चटणी इथे वाटून झालेली आहे जाडसर। आता आपण ह्याला एक फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी 2 चमचे तेलामध्ये हिंग टाकलेलं आहे मी, जिरं आणि अख्खे धने टाकायचे, जे खाताना आपल्याला एक छान टेस्ट लागते। हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हळद, मीठ पण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे कढीपत्ता ओला नव्हता, तर मी सुकलेला कढीपत्ता माझ्याकडे होता, तो टाकलाय। त्याची पण टेस्ट छान लागते। कुस्करल्या बटाट्यामध्ये आपल्याला ते सर्व मिक्स करायची चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यावर चाट मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे। तुम्हाला गोल बनवायचे ते गोल बनवा किंवा चपटे बनवा, डिपेंड तुमच्यावर। असे बॉल्स बनवून माझे रेडी झालेले आहेत। आता हे कवरचं बॅटर आपल्याला यामध्ये खायचा सोडा आणि थोडं पाणी टाकून ते पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला आता हे वडे तळून घ्यायचे डीप करून। डीप करून आपल्याला बघा तळून घ्यायचे व्यवस्थित असे छान। पलटी करून घ्यायचे बघा, छान असे बटाटे वडे रेडी झालेले आहेत। तर आणि आता ते आपण प्लेटवर काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये। तर ही बटाटा वडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक यू।